म्हणून महाराज सांगतात आई असावी आऊसाहेब जिजाऊ सारखे बरं का. हा 16व्या वर्षी तोरणा किल्ल्याला तोरण बांधलं. असा संस्कारी मुलगा जन्माला घातला, रयतेला सुख देणारा मुलगा जन्माला घातला, राष्ट्र स्वतंत्र करणारा मुलगा जन्माला घातला. याच्या पाठीमागे श्री कोणाचं आहे तर आऊसाहेब जिजाऊच आहे. कारण आऊसाहेबांना डोळे कसे झालेले होते, डोळ्यावरती डिपेंड असतं की आपलं होणारं संतान कसं होणार आहे. हा आऊसाहेबांना डोळे झाले होते. शहाजी राजांना विचारलं, अगं जिजा तुला कसे डोळे झाले ते सांग, काय आवडतं ते सांग, काय आणायचं ते सांग. त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलं, अहो माझे डोळे तुम्ही पूर्ण करणार. हो 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 माझे डोळे पूर्ण करणार. ठीक आहे मग सांगते जरा ऐका, कानाचे पडदे उघडे करा पहिले. हा आऊसाहेबांनी सांगितलं, मला असे डोळे होतात की मला असं वाटतं तुमच्या डोक्यातला जिरेटोप काढावा माझ्या डोक्यामध्ये घालावं. मला असं वाटतं तुमच्या अंगातलं चिलगण काढावं माझ्या अंगामध्ये घालावं. मला असं वाटतं तुमच्या हातातली चमचमाची तलवार माझ्या हातामध्ये घ्यावी. मला असं वाटतं तुम्ही ज्या घोड्यावरती टाच देता त्या घोड्यावरती बसावं आणि सह्याद्रीच्या भरे खोऱ्यामध्ये घोडा फिरवावं आणि जे माझ्या माता भगिनीच्या इज्जतीला हात घालतात त्यांचं मुंडकं धडा वेगळं करावं, धडा वेगळं करावं, धडा वेगळं करावं. असे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवरती झालते. म्हणून आयुष्यभर राष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी मरण पाठीवर घेऊन लढत होते. ते सारे परोपकारासाठी लढत होते ते छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून महाराज असा पुत्र जायचा पुत्र होई गुंडा त्याचा त्रैलोकी झेंडा. नाही तर आता 35 वर्षाच्या पोराचे सुद्धा लिव्हर खराब, किडनी खराब. का? गोवा मावा दारू